प्रहार जनशक्ती पक्षाचा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ऍस्पायर उर्फ मोतीलाल होम फायनान्सने पीडित असणाऱ्या नागरिकांचा या ठिकाणी आयोजन करते आमचे सुहास वेताळ आणि आसिफ पठाण या तरुणांनी या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये एक छोटीशी चिनगारी टाकली होती। आता त्याचा मोठा या ठिकाणी वनवा पेटलेला आहे। या ऍस्पायर बाबतीत जर बोलायचं जर झालं तर हे एकदम बेसलेस विषय आहे। सगळं लिगल, सगळं फ्रॉड आहे। असंख्य शेतकऱ्यांच्याच नाही तर कामगारांच्या, मजुरांच्या या ठिकाणी यांनी खूप मोठी अशी नुकसान केलेली आहे। ऍस्पायर कंपनी पूर्ण इलिगल आहे, पण यांना कुठली राजकीय शक्ती मदत करते हे शोधणं गरजेचं आहे। कारण ज्यांनी जी लोन व्यवस्था असते, जी एजन्सी असते, त्या सगळ्या फ्रॉड एजन्सी असतात। यांनी नेमलेल्या डीएसएननी सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या कर्जदारांना फसवलेलं आहे। या बँकेचं पहिलं ऑडिट होणं, या फायनान्स कंपनीचं ऑडिट होणं गरजेचं आहे। या कंपनीने असं चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणी करून आणि आज जर बघितलं तर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची सेटलमेंट पण ऍस्पायर ही मोतीलाल ओसवाल कंपनी कुठल्याच प्रकारे सेटलमेंट करत नाहीये, कोणत्याच प्रकारे बोलायला तयार नाहीये। यांचं सिबिल खराब, या कर्जदारांचं नाही तर पूर्ण कुटुंबाचं सिबिल खराब केलं। यांची मायबाप बँक आहे, हे सामान्य नागरिक आहेत। यांना कुठला राजकीय पुढारी किंवा इतर मंत्री संत्री कोणी यांना या ठिकाणी येऊन काय मदत करणार नाही, या बँकच मदत करणार आहे। या तरुण मुलांचं, या नागरिकांचं, या सामान्य नागरिकांचं पूर्ण करिअर या बँकेने, या फायनान्सने उद्ध्वस्त केलेलं आहे। सिबिल माझी तर मागणी प्रहारच्या वतीनं मी या आंदोलनाला या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठिंबा देतो। पक्ष प्रमुख बच्चूभाऊ कडू साहेबांना राज्य स्तरावरती या चळवळीला या ठिकाणी मी पाठिंबा द्यायला लावेल आणि या विषयावरती नक्की येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऍस्पायर उर्फ मोतीलाल होम फायनान्सचा आम्ही या ठिकाणी भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही। जप्तीची ऑर्डर काढून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केले जाते, याबाबत आपण काय सांगता? या ठिकाणी जप्तीची ऑर्डर काढून म्हणजे अशा पद्धतीनं या बँकेने फक्त शासनाच्या नियमाचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून डीएम ऑर्डर म्हणजे डायरेक्ट जप्ती, या डीएम ऑर्डरला कुठल्या पद्धतीचं अपील चालत नाही। आणि जर दुसऱ्या त्या कोर्टात गेलं तर तिथं आधी 50% रक्कम भरल्याशिवाय कोर्टही बोलू देत नाही, अशी एक न्याय व्यवस्था। म्हणजे सामान्य माणसाला कर्ज घेताना या पद्धतीची कुठली अनुभूती या बँकेने करून दिलेली नव्हती, या फायनान्सने करून दिलेली नव्हती। अक्षरशः मी सांगितलं मागाशी की अडाणी शेतकऱ्याचं 4वी 5वी 7वी शिकलेल्या शेतकऱ्याला, ज्याला इंग्रजीचं कुठलंही ज्ञान नाही, अशा इंग्रजी फॉर्मवरती त्या शेतकऱ्याच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत। म्हणजे डीएम ऑर्डर होणार या शेतकऱ्याला माहितीच नव्हतं। आणि आज जर बघितलं तर काय चाललंय, आपण स्वतः बघता डीएम ऑर्डर येऊन किती लोकांनी आत्महत्या केल्यात, काय चाललंय। हे शेतकऱ्यांच्याच नाही तर व्यापाऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्या। अशा सुशिक्षित बेरोजगार आज आत्महत्येच्या वाटेवर आहेत। डीएम ऑर्डर या ठिकाणी शासनाला विनंती करतो आम्ही, या ठिकाणी विभागीय आयुक्त गमे साहेब या ठिकाणी आलेले, या डीएम ऑर्डर त्वरित या ठिकाणी या विभागाच्या नाही तर पूर्ण राज्याच्या डीएम ऑर्डर आपण थांबवले पाहिजे। ऍस्पायर उर्फ मोतीलाल होम फायनान्स या कंपनीचे पीडित असणारे बरेचसे कर्जदार माझ्याकडे आले, प्रहारकडे आले। त्यांनी सांगितलं की 2-4 वर्षापूर्वी 2017-18 मध्ये कर्ज केलं, 16 मध्ये 17 मध्ये कर्ज काढलं, या मोतीलाल फायनान्स कडून कर्ज घेतलं, होम फायनान्स कडून। त्यावेळेस कर्ज घेतल्याने फेडीचे जे हप्ते होते ते फक्त 250 दाखवलेले होते। 12 लाख कर्ज होतं, आता 12 लाखाचे 13 लाख भरून झालेले आहेत। आज त्यांनी हप्ते अशा कर्जदारांनी चेक केले तर हप्ते आजही 450 पेक्षा जास्त हप्ते फेडायचे आहेत। जर बँकेला चौकशी केली तर फ्लोटिंग आहे। अरे एवढं काय फ्लोटिंग आहे तुमच्या फ्लोटिंग मध्ये 200 चे 450 हप्ते झाले। 11 लाख मुद्दल त्या शेतकऱ्यांनी, त्या नागरिकांनी तुमच्याकडून घेतली, 11 लाखाचे 12 लाख दिले। 12 लाख दिल्याच्या नंतर त्या कर्जदारांनी चेक केलं तर 450 पेक्षा जास्त ईएमआय असत्याला भरायचे। तो काय त्याच्या 7 पिढ्या पण हे पैसे भरू शकणार नाही। ग्रामीण भागात म्हणे त्या पालत्या घड्यावरती पाणी किती जरी वरलं, पालत्या घागरीवरती ती भरणार नाही। अशी अवस्था जर केली असेल तर फायनान्स मिनिस्टरनी, या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी आणि या राज्याच्या फायनान्स मिनिस्टरनी हा समाज कोलमडून जाईल हे लक्ष घालणं गरजेचं आहे।